एक महत्त्वाची बातमी अहिल्यानगरमधून। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये चांदे कसारे या परिसरात बिबट्यांचा संचार पाहायला मिळालाय। दरम्यान वन विभागाकडून एका बिबट्याला ठार मारण्यात यश आलंय। तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये बिबट्यांचा मुक्त संचार अजूनही सुरूच आहे। तर हा व्हिडिओ बिबट्यांचा कैद झालेला आहे, कॅमेऱ्यामध्ये आपण पाहू शकतोय। या शेतांमध्ये हे बिबटे फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे। अहिल्यानगरच्या कोपरगाव मधली ही दृश्य आहेत। एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। राज ठाकरे आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार आहेत। सध्याची महत्त्वाची बातमी, आज स्मृतीस्थळी जाऊन राज ठाकरे बाळासाहेबांना अभिवादन करतील। आज बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे, 13वा स्मृतिदिन त्यांचा आहे आणि आज महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे। एकीकडे मनपा निवडणुका पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे, युतीच्या वेगवान घडामोडी घडत आहेत, तर दुसरीकडे आता राज ठाकरे आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार असल्याची माहिती आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय अधिकचे अपडेट्स? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 13वा स्मृतिदिन आहे। स्मृतिदिनानिमित्त संपूर्ण ठाकरे कुटुंब अभिवादन करण्यासाठी येणार आहे। स्वतः उद्धव ठाकरे देखील येणार आहेत आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे देखील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। स्वतः राज ठाकरे 11:30 वाजता या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। याच्या अगोदर 12 स्मृतिदिन झाले, आजचा खरं तर 13वा स्मृतिदिन आहे। ठाकरे कुटुंबियाच्या वतीनं दर स्मृतिदिनाला उद्धव ठाकरे आणि संपूर्ण कुटुंब जे आहे ते येत असताना आपल्याला पाहायला मिळत होतं, परंतु पहिल्यांदाच राज ठाकरे जे आहेत ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी येणार असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। याच्या अगोदर देखील अनेक भेटी ज्या आहेत त्या भेटी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या झाल्या होत्या, परंतु आता स्मृतीस्थळावरती बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी जे आहे ते या ठिकाणी भेट देखील होणार आहे। दोन्ही भाऊ एकत्रित बाळासाहेबांना अभिवादन करतील। 11 ते 11:15च्या दरम्यान उद्धव ठाकरे येणार आहेत आणि 11:30 वाजता राज ठाकरे येणार आहेत। त्याच्यामुळे दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्रित आज बाळासाहेबांना अभिवादन करतील। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे दर दिवशी कुटुंबासमवेत बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पोहोचत होते, परंतु यावेळेस आता स्वतः राज ठाकरे जे आहेत ते त्यांच्यासोबत बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित असतील। अगदी नक्कीच निवृत्ती, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते। माऊलींच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी आता गजबजली आहे। पहाटेच माऊलींच्या संजीवन समाधीवर पवमान दुग्धाभिषेक झाला आणि त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय। संत ज्ञानेश्वर माऊलींचा 729वा संजीवन समाधी सोहळा जो आहे तो आळंदीमध्ये पार पडत आहे। यासाठी असंख्य वारकरी जे आहेत ते आळंदी नगरीत दाखल झाले आहेत। आपण पाहू शकतो की याच इंद्रायणी नदीमध्ये जे आहे ते आता हा वारकरी आचमन करत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं जे आहे ते दर्शन घेत असतो। मात्र याच वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आता एनडीआरएफचे 4 पथकं जे आहेत या ठिकाणी तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की ही बोट जी आहे, आपण सध्याला ज्या बोटीमध्ये बसलो आहोत, ही बोट जी आहे ती याच भागातून जी आहे ती वारंवार फेरे मारत असते। कुठल्याही भाविकाला कुठल्याही प्रकारचा त्रास असेल किंवा कुठला भाविक बुडायला लागला तर हे एनडीआरएफचं पथक जे आहे ते त्याला तत्काळ त्या ठिकाणी वाचवतं। याचसाठी आपण पाहिलं तर अनेक वारकरी जे आहेत ते या इंद्रायणी नदी काठावर जे आहे ते आलेले पाहायला मिळतात। यांच्या सुरक्षेसाठी आता ही एनडीआरएफची टीम जी आहे ती आता तैनात असलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विकी सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे। वळत पुढच्या बातमीकडे। बातमी बिबट्यांसंदर्भातली आहे। खारेकर्जुने, इसळक, निंबळक या परिसरामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या पिंजऱ्यात अडकलाय, तर वन विभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अखेर जेरबंद झालाय। पिंजऱ्यामध्ये अडकलेला बिबट्या गावकऱ्यांना न दाखवता या ठिकाणी वन विभाग घेऊन गेल्यामुळे गावकरी आक्रमक झालेत। पकडलेला बिबट्या आणून दाखवण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे। गावात चिमुरड्यांवर हल्ला केलेला हा बिबट्या नसून दुसराच बिबट्या पकडण्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। तर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 5 वर्षीय चिमुरडीचा याआधी मृत्यू झाला होता, तर एका 9 वर्षीय मुलाला सुद्धा या बिबट्यानं हल्ला करत त्याला चावा घेतला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता गावकरी आक्रमक झाल्याचं कळत आहे। तर याच बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। एकूणच या बिबट्याला आता जेरबंद करण्यात आल्याची माहिती समोर येते। मात्र न दाखवताच वन विभाग या बिबट्याला घेऊन गेल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत।
कारण याआधी 5 वर्षीय चिमुकलीवर हल्ला करून या बिबट्यानं तिला ठार मारलं होतं आणि त्यानंतर 9 वर्षीय चिमुकल्यावर सुद्धा या बिबट्यानं हल्ला केला. एक महत्वाची बातमी, रत्नागिरी नगर परिषदेसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलंय. ठाकरेंच्या सेनेला नगराध्यक्षांसह 22 जागा देण्यात आल्या. रत्नागिरी नगर परिषदेसाठी ठाकरेंची सेना विरुद्ध शिंदेंची सेना असा हा सामना होणार आहे. तर पवारांच्या राष्ट्रवादीला 6 तर काँग्रेसला 4 जागा देण्यात आल्या. आणि आता मुंबईतनं बातमी आहे. मुंबईमध्ये सध्या तापमानाचा पारा घसरला असून किमान तापमानात सरासरीपेक्षा 4 अंशांची घट झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून मुंबईच्या वातावरणात काहीसा बदल सुरू आहे. तर मागील 4 ते 5 दिवस शहराचं किमान तापमान हे 20 अंशांच्या खाली नोंदवलं गेलंय. नोव्हेंबर महिना सुरू झाला तेव्हापासून मुंबईमध्ये थंडी जाणवायला सुरुवात झाली, परंतु कालच्या दिवशी म्हणजे रविवारी जे आहे ते मुंबईमध्ये सर्वाधिक थंडीची झळ जी आहे ते काल बसली आणि सर्वाधिक कमी तापमानाची नोंद जी आहे या हंगामातील ते काल नोंदवलं गेलेलं आहे. 17.2 अंश सेल्सिअस तापमान जे आहे ते काल मुंबईमध्ये नोंदवलं गेलेलं आहे. मागच्या आठवड्यापासून तर मुंबईमध्ये अधिक थंडी जी आहे ती अधिक थंडी जाणवायला सुरुवात झालेली आहे. त्यानुसार तापमानाची नोंद जी आहे ते मुंबईमध्ये होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार 17.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर सांताक्रूज वेधशाळेच्या अंदाजानुसार 17.2 तापमानाची नोंद जी आहे ती मुंबईमध्ये झालेली आहे. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये अधिक तापमान कमी होईल असा अंदाज जो आहे हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे. पावसाची तीव्रता जी आहे ते कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे येत्या काळामध्ये आणखी थंडीची तीव्रता जाणवेल असा अंदाज जो आहे हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई.